गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण मनोविकृतीशास्त्र हा पेपर बघतोय आणि या पेपरमध्ये मनोविकृतीशास्त्राची जी ओळख आहे ती ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. यातला पहिला जो मुद्दा आहे अपसामान्यत्वाची सूचके, हा मुद्दा आपण सुरू केलेला आहे. तर सामान्य वर्तन आणि अपसामान्य वर्तन यांच्यामध्ये फरक करता येणं हे महत्त्वाचं आहे. आणि सामान्य वर्तन कुठलं आणि अपसामान्य वर्तन कुठलं हे जर शोधायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला अपसामान्यत्वाची जी सूचक चिन्ह आहेत किंवा अपसामान्य वर्तनाची जी सूचक चिन्ह आहेत ती ओळखणं, ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि अपसामान्यत्वाची सूचक चिन्ह एकदा आपल्याला समजली तर विशिष्ट वर्तन हे सामान्य आहे का अपसामान्य आहे हे आपल्याला सांगणं हे सोपं जाणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे अपसामान्यत्वाचे सूचक चिन्हे हा आपण सुरुवात केलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे व्यक्तिनिष्ठ त्रास. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर व्यक्तिनिष्ठ त्रास जाणवत असेल किंवा व्यक्तिनिष्ठ अस्वस्थता जाणवत असेल तर त्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे असं आपल्याला समजता येऊ शकतं. त्यानंतर विषमायोजन, दुसरा मुद्दा काय बघितला आपण, विषमायोजन बघितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये समायोजन करण्यामध्ये अडचणी जर जाणवत असतील किंवा त्याला समायोजन करता येत नसेल तर त्याच्यामध्ये अपसामान्यत्वाची लक्षणं आहेत किंवा त्याचं वर्तन अपसामान्य आहे असं आपल्याला समजता येऊ शकेल. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघितला आहे सांख्यिकीय विचलन. सांख्यिकीय विचलन म्हणजेच काय, तर हा संख्याशास्त्रीय मुद्दा आहे. तर यामध्ये सामान्य व्यक्तींपेक्षा जे वर्तन दूर गेलेलं आहे किंवा लांब गेलेलं आहे किंवा सामान्य लोकसंख्येमध्ये ज्यांचं प्रमाण अत्यल्प आहे, कमी आहे, तर अशा व्यक्तींचं वर्तन किंवा जे वर्तन प्रकार सामान्यांपेक्षा दूर गेटचे आहेत किंवा लांबचे आहेत किंवा जे वर्तन प्रकार ज्यांचं सामान्य वर्तन प्रकाराच्या संख्येमध्ये अत्यल्प असं प्रमाण आहे तर त्या वर्तन प्रकारांना अपसामान्य वर्तन असं मानलं गेलेलं आहे. त्यानंतरचा आता पुढचा मुद्दा आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचा आहे सामाजिक मानदंडांचे उल्लंघन. मग आता सर्व समाजाचे किंवा सर्व संस्कृतीचे काही नियम असतात आणि ह्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक व्यक्तीवर म्हणजे त्या समाजामध्ये किंवा त्या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर बंधनकारक असतं. तर हे जे सामाजिक नियम असतात हे सामाजिक नियम काही लिखित स्वरूपाचे असतात तर काही अलिखित स्वरूपाचे असतात. त्याचबरोबरीनं या नियमांचं रूपांतर काही वेळेला कायद्यांमध्ये देखील केलेलं असतं. आणि मग हे जे इतरांनी बनवलेले जे नियम असतात हे नियम किंवा हे मानदंड हे नैतिक आदर्शांचं आपण पालन केलं पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं असतं. तर हे जे सामाजिक नियम असतात तर हे सामाजिक नियम जरी अनियंत्रित असले आणि जेव्हा आपण त्याचे पालन करण्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं तर तेव्हा त्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे असं समजलं जातं. म्हणजेच काय की जे वर्तन सामाजिक मानदंडांचं उल्लंघन करणार आहे तर त्या वर्तनाला अपसामान्य वर्तन समजलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ काय की भारतासारख्या देशामध्ये मद्यप्राशन करणं हे सामान्य वर्तन समजलं जात नाही. त्यातल्या त्यात स्त्रियांनी मद्यपान करणं हे सामान्य समजलं जात नाही. आणि त्यामुळे एखादी स्त्री जर मद्यपान करताना जर तुम्हाला दिसली तर तुम्हाला त्या स्त्रीचं वर्तन हे अपसामान्य तुम्हाला दिसायला लागेल. पण हेच मद्यपानाचं वर्तन स्त्रियांनी किंवा पाश्चात्य स्त्रियांनी जर केलं तर ते आपल्याला सामान्य वाटतं. कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये किंवा पाश्चात्य समाजामध्ये स्त्रियांनी देखील मद्यपान करणं हे वर्तन सामान्य समजलं जातं. म्हणजे सामाजिक मानदंड जे आहेत किंवा समाजाचे नीतिनियम जे आहेत हे वेगवेगळे असल्यामुळं एखादं विशिष्ट वर्तन एखाद्या समाजामध्ये सामान्य असलं तर ते दुसऱ्या समाजामध्ये किंवा समूहामध्ये अपसामान्य समजलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पेनासिल्व्हानिया नावाचा जो देश आहे, पेनासिल्व्हानिया नावाचा जो देश आहे या देशामध्ये आमिष नावाचा समूह आहे. आमिष नावाचा समूह, तर या समूहामध्ये कार चालवणं आणि TV पाहणं तर हे वर्तन प्रकार जे आहेत हे वर्तन प्रकार अपसामान्य समजले जातात. या उलट याच देशामधील इतर जे समूह आहेत किंवा इतर जे लोक आहेत तर इतर लोकांमध्ये हे दोन्ही वर्तन प्रकार जे आहेत हे दोन्ही वर्तन प्रकार हे सामान्य समजले जातात.
म्हणजेच काय, एकाच देशामध्ये राहणारे जे वेगवेगळे समूह आहेत त्या वेगवेगळ्या समूहांमध्ये एक वर्तन प्रकार हा सामान्य समजला जातो. या उलट दुसरं वर्तन प्रकार जे आहे किंवा दुसऱ्या समूहाचा येतो जो आमिष नावाचा समूह आहे, या समूहामध्ये तोच वर्तन प्रकार अपसामान्य समजला. तर सामाजिक नीतिनियमांचं जे उल्लंघन करणारं वर्तन आहे किंवा समाजाचे नियम मोडणारं जे वर्तन आहे त्या वर्तनाला अपसामान्य वर्तन असं समजलं जातं. तर हे देखील समजत असताना सामाजिक नियमांचं उल्लंघन हे किती प्रमाणात केलेलं आहे आणि किती तीव्रतेने केलेलं आहे यावर देखील ते वर्तन सामान्य आहे की अपसामान्य हे ठरत असतं. म्हणजेच वरील उदाहरण जे बघितलं आपण आमिष समूहाचं, तर यामध्ये असं बघता येईल आपल्याला की त्या समूहाचे नीतिनियम तोडल्यामुळं ते टी व्ही पाहण्याचं आणि कार चालवण्याचं वर्तन तिथं अपसामान्य समजलं जातं. पण सर्वच नीतिनियम तोडल्यामुळं ते वर्तन अपसामान्य ठरेल असं काही निश्चित सांगता येत नाही. याचं उदाहरण सांगायचं झालं तर नो पार्किंगमध्ये नो पार्किंगचं जिथं बोर्ड लावलेलं आहे तिथं गाडी पार्क करणं हे नियमांचं उल्लंघन करणार आहे. पण बरेच लोक तिथं नो पार्किंगचं जिथं बोर्ड आहे त्या जागेमध्येच गाडी पार्क करताना आपल्याला दिसतात. पण याचा अर्थ त्या व्यक्तीचं ते वर्तन जे आहे ते वर्तन जरी नियम तोडणारं जरी असलं तरी देखील ते अपसामान्य आहे असं मात्र मानलं जात नाही किंवा असं समजलं जात नाही. म्हणजेच काय की सर्वच सामाजिक मानदंडांचं उल्लंघन करणारं वर्तन हे अपसामान्य समजलं जात नाही, तर विशिष्ट सामाजिक मानदंडांचं उल्लंघन करणारं जे वर्तन आहे ते मात्र अपसामान्य समजलं जातं. म्हणजे त्यामध्ये देखील आपल्याला तफावत आहे किंवा भेद आहे असं आपल्याला दिसून येईल. हे सगळे मुद्दे आपण जे बघतोय ते कशासाठी बघतोय की सामान्य वर्तन कुठलं आणि अपसामान्य वर्तन कुठलं हे तपासण्यासाठी बघत चाललेलो आहे. पण यामध्ये देखील फारच गुंतागुंत आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे अपसामान्यत्वाचा सूचक चिन्हामधला तो म्हणजे सामाजिक अस्वस्थता. तर सर्वच नियम हे स्पष्ट नसतात, तर काही नियम हे अस्पष्ट असतात आणि हे नियम जे आहेत हे नियम काही वेळेला लोकांच्या मध्ये या नियमांचं उल्लंघन झालं तर लोकांच्या मध्ये चिंता निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते. जेव्हा एखादी व्यक्ती अस्पष्ट किंवा अलिखित सामाजिक नियमांचं उल्लंघन करते आणि त्यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये अस्वस्थता जर निर्माण होत असेल तेव्हा त्या अस्वस्थतेच्या वर्तनाला अपसामान्य वर्तन मानलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून सामाजिक नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि ते सामाजिक नियमांचं उल्लंघन केलेलं पाहून एखादी व्यक्ती अस्वस्थ होत असेल तर ती अस्वस्थ होणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे असं समजलं जातं. म्हणजे याचं एक उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तुम्ही एका बसनं प्रवास करत आहात आणि ही जी बस आहे ही बस बऱ्यापैकी रिकाम्या आहे. म्हणजे या बसमध्ये जास्त लोक बसलेले नाहीत, बरेच सीट ह्या रिकाम्या आहेत. तुम्ही बसनं या प्रवास करत असताना पुढच्या एका स्टॉपवरती बस थांबते आणि त्या बसमध्ये एक व्यक्ती चढते. आता ही व्यक्ती बसमध्ये चढल्यानंतर ती येऊन तुमच्या सीटच्या पुढच्या सीटवर येऊन बसते. मग आता ही व्यक्ती पुढच्या सीटवर तुमच्या येऊन बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर अस्वस्थता निर्माण होत असेल आणि तुम्ही असा विचार करू लागला की ही व्यक्ती माझ्या पुढच्या सीटवरच येऊन काय बसली असेल, बस पूर्ण तर रिकामी आहे पण ती माझ्या पुढच्या सीटवरच येऊन का बसली, आणि असे जर विचार तुमच्या मनामध्ये येत असतील आणि तुमच्यामध्ये जर अस्वस्थता निर्माण होत असेल तर तुमच्या ह्या सामाजिक अस्वस्थतेला अपसामान्यत्व म्हणलं जातं किंवा तुमच्या ह्या सामाजिक अस्वस्थतेच्या वर्तनाला अपसामान्य वर्तन असं समजलं जातं. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर सामाजिक अस्वस्थता हा अपसामान्यत्व ओळखण्याचा एक मार्ग आहे. अपसामान्यत्व ओळखण्याचा सामाजिक अस्वस्थता हा एक मार्ग आहे, पण तो परिस्थितीवर अवलंबून आहे असं देखील मानणं हे महत्वाचं आहे. त्यानंतरचा अपसामान्यत्वाचे सूचक चिन्ह जे आहे ते म्हणजे अतार्किकता आणि अनिश्चितता. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अतार्किक पद्धतीने वर्तन करते किंवा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे अनिश्चित स्वरूपाचं असतं त्यावेळेला ते वर्तन अपसामान्य आहे असं समजलं जातं. म्हणजे
व्यक्तीचं जीवन हे काय एका विशिष्ट यंत्राप्रमाणे नाही की ते विशिष्ट पद्धतीने कार्य करेल किंवा विशिष्ट पद्धतीने चालेल. त्यामुळं व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे वर्तन प्रकार आपल्याला करताना दिसते. मग ती काही वेळेला नियमबद्धतेनं वागतं किंवा काही वेळेला ती नियमांचं उल्लंघन करण्याचं वर्तन देखील करताना आपल्याला दिसते. पण ज्या वेळेला तिच्या वर्तनामध्ये अतार्किकता असते किंवा अनिश्चितता असते तेव्हा त्या व्यक्तीचं ते वर्तन जे आहे ते अपसामान्य आहे असं मानलं जातं. उदाहरणार्थ, तुमच्यासमोर बसलेली एखादी व्यक्ती जर अचानकपणे ओरडायला लागली तर आपल्याला तिचं वर्तन जे आहे ते वर्तन अपसामान्य वाटायला लागतं. किंवा एखादा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखद प्रसंगामध्ये एखादी व्यक्ती अचानकच मोठमोठ्याने जर हसायला लागली तरी देखील त्या व्यक्तीचं वर्तन जे आहे हे अपसामान्य आहे असं मानलं जातं. कारण हे दोन्ही वर्तन प्रकार कसे आहेत, अतार्किक आणि अनिश्चित आहेत. म्हणजे जिथं आवश्यकता नाही हसण्याची तिथं जर ती व्यक्ती हसण्याचं वर्तन करत असेल तर तिथं ते अतार्किक मानलं जातं. आणि अचानकपणे जर ते वर्तन ती करत असेल म्हणजे ते वर्तन करणं कुणालाच अपेक्षित नसेल तर असं अनिश्चित वर्तन ते देखील अपसामान्य आहे असं मानलं जातं. आता ज्या मानसिक विकृती आहेत त्या मानसिक विकृतीमध्ये स्किझोफ्रेनिया नावाची जी विकृती आहे तर ती विकृती झालेली व्यक्ती तर ती असंबंधित असं बोलत असते किंवा तिचं जे वर्तन असतं ते वर्तन असंघटित स्वरूपाचं असतं किंवा ते अतार्किक स्वरूपाचं असतं किंवा अनिश्चित स्वरूपाचं असतं आणि त्यामुळे तिचं जे वर्तन आहे ते अपसामान्यत्वाचं आहे असं आपण मानतो. त्याचबरोबरीनं द्विध्रुवीय नावाची जी विकृती आहे यामध्ये व्यक्ती काही वेळेला अवसाद तिच्यामध्ये असतो, म्हणजे अवसाद डिप्रेशनमध्ये कधी असते, काही वेळेला त्या एकदम उल्हासित किंवा अत्यानंद झाल्यासारखी वर्तन करत असते. म्हणजे दोन्ही वर्तन प्रकार त्या एका व्यक्तीमध्येच दिसतात. म्हणजे काही वेळेलाच ते अत्यानंद आहे असं वागत असते, काही वेळेला ते एकदम शांत झालेले पूर्णपणे शांत झालेले आपल्याला दिसते. म्हणजे हे दोन्ही वर्तन प्रकार हे अतार्किक आणि अनिश्चित असल्यामुळं त्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे असं मानलं जातं. एकंदरीत या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल की अतार्किक आणि अनिश्चित असणारं वर्तन तर अपसामान्य आहेच, त्याचबरोबरीनं ज्या व्यक्तीला स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर ते वर्तन अपसामान्य आहे असं मानलं जातं. म्हणजेच काय की एखादी व्यक्ती जर त्या व्यक्तीला स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येत नसेल किंवा एखादं वर्तन कुठे कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये किती प्रमाणात वर्तन करायचं व्यक्त करायचं हे जर त्या व्यक्तीला समजत नसेल किंवा त्यावर त्याचं जर कंट्रोल नसेल तर ते वर्तन अपसामान्य आहे असं मानलं जातं. आणि ह्या अपसामान्यत्वाच्या सूचकांमधला शेवटचा जो मुद्दा आहे किंवा शेवटचं जे सूचक चिन्ह आहे ते म्हणजे धोकादायक वर्तन. तर धोकादायक वर्तनाला बऱ्याचपैकी अपसामान्य वर्तन असं मानलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे त्याच्यासाठी, त्याच्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी जर धोका निर्माण करणारा असेल तर त्या व्यक्तीच्या वर्तनाला मानसशास्त्रीयदृष्ट्या अपसामान्य वर्तन मानलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्याचा खून करणं, एखाद्यावर जबरदस्ती करणं, एखाद्यावर दुसऱ्याच्या मनाविरुद्ध बलात्कार करणं किंवा स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं, तर हे सगळे जे वर्तन प्रकार आहेत हे सगळे वर्तन प्रकार हे दुसऱ्याला इजा पोहोचवणारे त्याचबरोबरीनं स्वतःला इजा पोहोचवणारे आहेत आणि त्यामुळं अशा वर्तनाला अपसामान्य वर्तन मानलं जातं. तर असं अपसामान्य वर्तन ज्या वेळेला घडतं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणारी जी व्यक्ती असते तर ती प्रयत्न करत असताना अशा वेळेला एकतर पोलिसांना बोलावं लागतं किंवा त्या व्यक्तीला दवाखान्यात तरी ॲडमिट करावं लागतं. दवाखान्यात ॲडमिट का करावं लागतं तर ती स्वतःला इजा पोहोचवू नये यासाठी, आणि पोलिसांना का बोलावं लागतं तर ती दुसऱ्यांना इजा पोहोचवू नये यासाठी किंवा दुसऱ्यांच्यासाठी धोका निर्माण करू नये यासाठी. तर ह्या दोन्ही वर्तन प्रकार जे आहेत हे दोन्ही वर्तन प्रकार हे कुणाला ना कुणाला किंवा सजीव प्राण्याला इजा पोहोचवणारे आहेत आणि त्यामुळं ते वर्तन अपसामान्य आहे असं मानलं जातं. पण सर्वच धोकादायक वर्तन हे अपसामान्यत्वाचं सूचक मानणं हे धाडसाचं होऊ शकतं किंवा हे काही अंशी काही वेळेला चुकीचं होऊ शकतं किंवा त्यामुळं आपल्या अपसामान्यत्व ओळखण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याचं कारण असं आहे की एखादा सैनिक जो लढाई करतोय, जो दुसऱ्यांना मारतोय किंवा मारण्याचं वर्तन करतोय तर त्याचं वर्तन, आणि एखादा खराब ड्रायव्हर असेल
तर त्याचं गाडी चालवण्याचं वर्तन, हे दोन्ही वर्तन प्रकार हे दुसऱ्या लोकांच्यासाठी घातक आहेत किंवा धोकादायक आहेत. असं जरी असलं तरी देखील सैनिकाच्या वर्तनाला किंवा खराब ड्रायव्हरच्या वर्तनाला अपसामान्य वर्तन मानलं जात नाही किंवा ते लोक मानसिकदृष्ट्या आजारी नसतात. त्याचबरोबरीनं जे लोक धोकादायक खेळ खेळतात, जे लोक धोकादायक खेळ खेळतात किंवा धोकादायक खेळामध्ये सहभागी झालेले असतात, तर त्या व्यक्तींच्या स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या आयुष्याला धोका असतो. असं असलं तरी देखील त्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य मानलं जात नाही. म्हणजेच काय, तर फक्त वर्तन धोकादायक आहे यावरून ते अपसामान्य आहे असं मानणं हे काही वेळेला चुकीचं ठरू शकतं. पण असं जर बघितलं तर मानसिकदृष्ट्या ज्या व्यक्ती आजारी आहेत तर त्या व्यक्तींचं वर्तन हे बऱ्यापैकी किंवा बऱ्याच अंशी हे धोकादायक आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं गंभीर गुन्ह्यांमध्ये जे लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत आणि ज्या लोकांचे ते लोक गंभीर गुन्हे करताना आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. पण जे लोक सामान्य आहेत पण जे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत तर त्यांचं वर्तन किंवा त्यांना अपसामान्यत्वाची कुठलीही लक्षणं नसतात किंवा त्यांच्यात कुठल्याही मानसिक आजाराची लक्षणं नसतात, तरी देखील त्यांच्याकडनं गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे असले तरी कॉरिगन आणि वॉटसन या दोन संशोधकांनी 2005 साली एक संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या संशोधनानुसार, त्यांचं जे संशोधन आहे त्या संशोधनानुसार मानसिक विकृतीग्रस्त व्यक्ती या अधिक धोकादायक असतात. म्हणजेच काय की धोकादायक वर्तन हे मानसिक अपसामान्यत्वाचं किंवा अपसामान्य वर्तनाचं एक सूचक चिन्ह आहे असं मानणं जास्त आपल्याला महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण 7 घटक किंवा 7 सूचक चिन्हे ही अपसामान्यत्व ओळखण्यासाठी बघितलेले आहेत. त्यामध्ये व्यक्तिनिष्ठ त्रास, विषमायोजित वर्तन, सांख्यिकीय विचलन, सामाजिक मानदंडांचं उल्लंघन करणारं वर्तन, सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारं वर्तन आणि ज्या वर्तनामध्ये अतार्किकता आहे किंवा अनिश्चितता आहे आणि जे वर्तन धोकादायक आहे. तर ह्या सूचक चिन्हांच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे अपसामान्य आहे किंवा नाही हे आपण निश्चित करू शकतोय, ठरवू शकतोय. तरी देखील सारांशानं असं आपल्याला म्हणता येईल की अपसामान्य वर्तनामध्ये समाज निर्णय अंतर्भूत असून हे वर्तन समाजाची मूल्ये आणि अपेक्षा यावर अवलंबून असतं. म्हणजेच काय की जरी ही सूचक चिन्ह आपण बघितलं असली तरी ही सूचक चिन्ह समाजातल्या नीतिनियमांशी सुसंगत नसतील तरच ते वर्तन अपसामान्य समजलं जातं. पण समाजाशी सुसंगत असणारं जे वर्तन असेल तर ते सामान्यच समजलं जातं असं आपल्याला दिसून येईल. एकंदरीत अपसामान्य वर्तन कोणतं हे ठरवण्यामध्ये संस्कृतीची भूमिका ही खूपच महत्त्वाची आहे. पण संस्कृती किंवा समाजामध्ये देखील अनेक परिवर्तनं होत असल्यामुळं एका दशकामध्ये जे वर्तन अपसामान्य समजलं जातं तेच वर्तन पुढच्या 2-3 दशकामध्ये हे अपसामान्य समजलं जाईल असं मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही. उदाहरणार्थ समलैंगिकता, तर समलैंगिकतेचं जे वर्तन आहे ते वर्तन पूर्वीच्या काळामध्ये हे अपसामान्य वर्तन समजलं जात होतं, पण हळूहळू पुढच्या दशकांमध्ये हे सामान्य वर्तन मानलं जाऊ लागलेलं आहे आणि ह्या समलैंगिकतेला देखील समाजामध्ये मान्यता मिळत चाललेली आहे आणि समलैंगिक विवाहांना देखील मान्यता मिळालेली आहे. म्हणजे आता पाश्चात्य देशांमध्ये तर यांना मान्यता मिळालेलीच आहे, पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये देखील ह्या समलैंगिक वर्तनाला किंवा समलैंगिक विवाहांना हळूहळू आता मान्यता मिळत चाललेली आहे असं आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीतच काय तर अपसामान्यत्व निश्चित करणं हे खूपच गुंतागुंतीचं आहे, पण ह्या सूचक चिन्हांचा जर आपण उपयोग केला तर अपसामान्यत्वचं वर्तन जे आहे ते वर्तन आपल्याला ओळखायला त्याची खूपच मदत होणार आहे. धन्यवाद. ही अपसामान्यत्वाची सूचकं अपसामान्य वर्तन ओळखण्यासाठी आपल्याला खूपच महत्त्वाची ठरणार आहेत. जरी त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही समस्या असतील किंवा परिस्थितीनुसार ती सूचक चिन्ह जरी बदलत असतील, संस्कृतीनुसार, समाजाच्या नीतिनियमांनुसार जरी ही वर्तन सूचके बदलत असतील तरी देखील आपल्याला या सूचकांच्या आधारेच आपल्याला अपसामान्य वर्तन कोणतं हे ओळखता येऊ शकेल. धन्यवाद.